अ फ्लॅट प्लेट 1.5 मीटर इंटू 1.5 मीटर. तो दुसरा प्रश्न आपण बघत आहोत आपण ड्रॅग फोर्स आणि लिफ्ट फोर्सचा. 1.5 इंटू 1.5 मीटरची काय एक प्लेट आहे, फ्लॅट प्लेट आहे. तर त्याचा एरिया काय होऊन जाईल बरं का? एरिया होऊन जाईल बघा, तुम्ही करून बघा 1.5 इंटू 1.5 करून बघा. याचा आन्सर येईल 2.25 मीटरचा स्क्वेअर. मूव 51 किलोमीटर पर हवर. याचा अर्थ तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेली आहे, कॅपिटल यूने दाखवूया आपण 51 किलोमीटर पर हवर. आता 51 किलोमीटर पर हवर आहे, पण मला तर व्हेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये पाहिजे. मग काय करणार, 51/3.6 करा किंवा 51 इंटू 5/18 करा. काय करा, 5/18. मग किती आलं बाळांनो, 14.67 167. ओके, तो हा ना, मग 16 झालं ना, 167 मीटर पर सेकंड झाला. चला पुढे जाऊ. पुढे म्हणतात एअरची डेन्सिटी दिली 1.16 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तर रो किती बरं का, रो दिला आहे 1.16 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. इफ द कोइफिशियंट ऑफ द ड्रॅग अँड लिफ्ट आर 0.16 अँड 0.76. तो कोइफिशियंट ऑफ ड्रॅग दिला आहे तुम्हाला 0.16 आणि कोइफिशियंट ऑफ लिफ्ट दिला आहे तुम्हाला 0.76. ओके का, तो रिस्पेक्टिव्हली. आणि म्हणताय लिफ्ट फोर्स काढा, ड्रॅग फोर्स काढा, रिझल्टंट फोर्स काढा, पॉवर रिक्वायर्ड टू कीप प्लेट. तो 4 गोष्टी काढायच्या, एक एक करून बघू. 1 नंबर काय आहे आपल्याकडे, हे काय आहे, लिफ्ट फोर्स. लिफ्ट फोर्स कसं काढणार, एफ एल. ओके, पहिले लिफ्ट फोर्स काढायला लावले बरोबर. एफ एल कसा काढणार बाळांनो, काय फोर्स आहे, इक्वेशन काय आहे याच्यासाठी, 1/2 CL इंटू रो इंटू ए इंटू यूचा स्क्वेअर. ओके, रो इंटू यू इंटू टी या पद्धतीने करा. मग एफ एल किती येईल बघा बरं बाळांनो, 1/2 CL किती आपल्याकडे 0.76. रो किती आहे, एअरची डेन्सिटी किती येते काय 1.16. 1.16. एरिया किती आहे, एरिया आहे 2.25. तो 2.25. व्हेलॉसिटी किती आहे 14.167. 14.167चा स्क्वेअर. तर याला जेव्हा तुम्ही सॉल्व करा, ठीक आहे, तर याचे जेव्हा आपण आन्सर काढणार आहे, शांततेचा आन्सर काढून बघा. याचा आन्सर येणार आहे एफ एल इज इक्वल टू 199.058 न्यूटन. ओके, हा झाला आपला एफ एल. हा काय झाला एफ एल. पुढचं आपल्याकडे काय बरं का, सेकंड आहे आपल्याकडे आता ड्रॅग फोर्स. 2 नंबर काय आहे, ड्रॅग फोर्स. ड्रॅग फोर्स एफ डी कसं काढणार, तो एफ डी बराबर 1/2 ठीक आहे ना, सी डी इंटू रो इंटू ए इंटू यूचा स्क्वेअर. 1/2 इंटू सी डी किती आहे, सी डी 0.16 किती आहे 0.16 इंटू रो किती आहे 1.16. रो आहे 1.16 इंटू एरिया किती आहे 2.25. किती आहे 2.25. आणि व्हेलॉसिटी किती आहे, व्हेलॉसिटी आहे 14.167. किती 14.167चा स्क्वेअर. मग किती तरी 41.90. तो याला मी खाली लिहून घेतो, इकडच्या बाजूला येतात बघा. एफ डी इज इक्वल टू 41.90 न्यूटन. हा झाला एफ डी. हां, हा झाला एफ डी, राईट. पुढे जर आपण आता बघायला गेलो तो ड्रॅग लिफ्ट फोर्स झाला, ड्रॅग फोर्स झाला. 3 नंबर काढायला लावले रिझल्टंट फोर्स. हे रिझल्टंट फोर्स कसं काढतात रे, 3 नंबर रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स कसं काढणार बाळांनो आपण, आर इज इक्वल टू रिझल्टंट फोर्स कसं काढणार, अंडररूटमध्ये एफ एलचा स्क्वेअर प्लस एफ डीचा स्क्वेअर. आपण पोलमध्ये टाकून देतो हे सगळं. ओके, आणि मला थिटा पण काढावा लागतो. थिटा कसं काढतो, टॅन इनवर्स ऑफ D/L. लक्षात घ्यायचं, हे बघा लक्षात घ्यायचं, कधी बी पहिले तुम्हाला काय टाकायचं असते, D/L हा, म्हणजे पहिले ड्रॅग फोर्स टाकायचा आणि मग लिफ्ट फोर्स टाकायचा. तुम्हाला D/L आहे ना, तर पहिले ड्रॅग आणि नंतर असं. टाका बरं का, किती आलं हे उत्तर, थिटा इज इक्वल टू 203 पॉईंट. तो रिझल्टंट किती आला, रिझल्टंट इज इक्वल टू 203.42. हे बाळांनो हे कसं केलं, हे पोलमध्ये केलं, मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं तुम्हाला, ठीक आहे. हे न्यूटनमध्ये आलं. आणि याचा थिटा किती आला बरं का, 78.11. थिटा येतोय 78.11 विथ लिफ्ट फोर्स. लक्षात घ्यायचं, पहिले ड्रॅग टाकायचा आणि मग नंतर लिफ्ट टाकायचा. अशा पद्धतीने रिझल्टंट बनाला. आणि नंतर पॉवर काढायला लावली, तो पॉवर बी होऊन जाईल. पॉवर रिक्वायर्ड टू कीप. तो पॉवरसाठी आपल्याकडे काय फॉर्म्युला देत होता, पॉवर पी इज इक्वल टू कसं काढणार आपण, एफ डी इंटू यू. तर बघा बरं एफ डी किती काढला तुम्ही, चालूच काढला इकडे, हा काय एफ डी काढला आपण. एफ डी किती काढला 41 मग करा बरं. आणि व्हेलॉसिटी किती आहे बरं आपल्याकडे बाळा, नाही बघा 14.167.
पॉवर किती आली 593.597 न्यूटन सॉरी वॅट. वॅट. कशामध्ये असते पॉवर वॅट. वॅट. आपलं answer झालं.